हॅलो फ्रेंड्स, सोरियासिस या आजाराबद्दल ऐकल्यावर प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते. या आजाराबद्दल बरेच गैरसमजसुद्धा आहेत. तर या आजाराबद्दल आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत व आपले गैरसमज दूर करणार आहोत. तर यासाठी आज आपल्यासोबत विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथे त्वचारोग विभागात HOD अँड प्रोफेसर डॉक्टर अजय ओवाळ आपल्यासोबत आहेत. तर आज आपण काही प्रश्नाचे उत्तरं या आजाराबद्दल बघूयात. सर्वप्रथम सोरियासिस म्हणजे काय? तर मित्रांनो, सोरियासिसचा पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो त्यावेळेला सुरुवातीला तो आला की त्या रुग्णाला सोरियासिस झाला आहे असं सांगणं थोडंसं अवघड जातं. कारण समाजामध्ये सोरियासिसबद्दल जे गैरसमज पसरलेले आहेत त्यामुळे सोरियासिस हे नाव घेतलं की लगेच भीती वाटायला लागते. परंतु सोरियासिस सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सोरियासिस म्हणजे आपल्या त्वचेचा जो वरचा मृत थर असतो, हा थर जलद गतीने तयार होण्यास सुरुवात होते. साधारणतः हा थर 1 आठवड्यामध्ये 4 ते 6 आठवड्यामध्ये तयार व्हायला पाहिजे. परंतु सोरियासिसमध्ये हाच थर एकाच आठवड्यामध्ये तयार व्हायला लागतो. हा थर तयार होण्याची प्रक्रिया वाढल्यामुळे, याचा वेग वाढल्यामुळे एकावर एक असे थर जमा होऊन जाडसर खवले, कोरडे खवले आणि त्यानंतर मग त्यामध्ये भेगा येणे, खाज येणे अशा प्रकारचा आजार उत्पन्न होतो. त्यालाच आपण सोरियासिस म्हणतात. सोरियासिस हा आजार दिसतो खरा त्वचेवर, पण हा आजार शरीरामध्ये अंतर्गत जे बदल होणार असतात, या अंतर्गत होणाऱ्या बदलांमुळे हा आजार होतो. साधारणतः 3 गोष्टी या आजारासाठी कारणीभूत असतात. सुरुवातीला एक म्हणजे आपला आहार, दुसरं व्यायामाची कमतरता आणि ताणतणाव. त्याचबरोबर वातावरणातील बदल, जसं काही जणांना थंडीमध्ये सोरियासिस वाढतो येतो किंवा काही जणांना उष्णतेच्या वातावरणामध्ये सोरियासिस येतो. तर हे झाले साधारणतः कारणं. परंतु अशामध्ये आधुनिक संशोधनामध्ये जे आढळलेलं आहे की शरीरामध्ये ज्या रुग्णांच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं, अशी ही चरबी शरीरामध्ये अशी काही घातक केमिकल्स शरीरामध्ये सोडायला लागते, ज्यामुळे हा सोरियासिस उद्भवतो. या सोरियासिसचा दुसरा एक दुष्परिणाम म्हणजे हा सोरियासिस आपल्या नखांवर पण परिणाम करू शकतो आणि आपल्या सांध्यांवर पण परिणाम करू शकतो. क्वचितच सोरियासिसमुळे मृत्यू होतो. फक्त 5% लोकांमध्ये सोरियासिस हा सर्व अंगावर पसरू शकतो. सोरियासिसचे प्रकार आहेत, जसं आपल्याला कोंडा आढळू शकतो स्काल्पमध्ये, डोक्यामध्ये कोंड्याच्या प्रकारात कोंड्याच्या पद्धतीनं सोरियासिस आपल्याला दृश्य होऊ शकतो. त्याचबरोबर आपले जे खोपरे आहेत, गुडघे आहेत किंवा कमरेचा मागचा भाग आहे, अशा भागावरही सोरियासिसचे खवले येतात. त्याचबरोबर काही जणांना फक्त तळहात आणि तळपायाचा सोरियासिस असू शकतो, काही जणांना नखांचा सोरियासिस असू शकतो, काही जणांना लैंगिक अवयवांचा सोरियासिस असू शकतो. तर असे सोरियासिसचे अनेक प्रकार आहेत. मग या अनेक प्रकारांपैकी सर्वत्र पूर्ण अंगावर येणारा हा सोरियासिस काही टक्के लोकांमध्येच आढळतो. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं सोरियासिसचा आजार एकदा झाला की तो कधी वाढतो किंवा आपण त्याला नियंत्रणात ठेवू शकतो. तर हे सोरियासिस वाढण्याची कारणं म्हणजे सोरियासिसचे ट्रिगर्स काय आहेत? तर थ्रोट इन्फेक्शन, त्यामध्ये स्ट्रेप्टोकोकल इन्फेक्शन्स असणे, त्याचबरोबर काही आजारी पडण्यामुळे आपली प्रतिकारशक्ती जर कमी झाली तर सोरियासिस वाढू शकतो. त्याचप्रमाणे तंबाखूचे सेवन, दारूचे सेवन, दगदग, धावपळ, प्रवास, अल्ट्राव्हायोलेट किरणांना जास्त वेळ एक्सपोज होणे, हे त्याचे ट्रिगर्स असतात. त्याच पद्धतीनं काही औषधी, जसं काही उच्च रक्तदाबासाठी दिली जाणारी औषधे, मलेरियासाठी दिली जाणारी औषधे, वेदनाशमक औषधी, या औषधींमुळे पण एखाद्या वेळेला सोरियासिस ट्रिगर होण्याची शक्यता असते. तर हे झालं सोरियासिसबद्दल.
बरेच पेशंट मला येऊन विचारतात की सोरियासिस हा आजार संसर्गजन्य आहे का? तर याबद्दल आपले काय मत आहेत? संसर्गजन्य आजार म्हणजे एक आजार संपर्कातून, म्हणजे हवेच्या माध्यमातून, डायरेक्ट स्पर्शामधून किंवा इतर माध्यमातून पसरणाऱ्या आजाराला संसर्गजन्य आजार असं म्हणतात. सोरियासिस हा कोणत्याही जंतूंमुळं न होणारा आजार असल्यामुळे सोरियासिस हा बिलकुल संसर्गजन्य नाही आहे. त्यामुळे सोरियासिसच्या रुग्णाने कुणाला स्पर्श केला, हाताला सोरियासिस असल्यावर त्या रुग्णाने जर स्वयंपाक केला किंवा जेवायला वाढले किंवा लहान्या मुलांशी खेळताना, हा सोरियासिस एकापासून दुसऱ्याला पसरण्याची बिलकुल शक्यता नाही. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं आहे की सोरियासिस हा आपल्या जीवनशैलीचा आजार आहे. म्हणजे जसं डायबिटीज, हायपरटेन्शन, अस्थमा, सांधेदुखी असे जे आजार असतात त्या प्रकारचा सोरियासिस हा एक आजार आहे. तो संसर्गजन्य कदाचित नाही. तर बरेचदा असं आपण बघतो की सोरियासिस झाल्यावर लोकांना माहीत नसते की कोणत्या डॉक्टरकडे दाखवायला पाहिजे आणि त्यामुळे हा आजार खूप जास्त वाढतो. तर मुख्य प्रश्न हे आहे की खरंच हा आजार गंभीर आहे का? जगामध्ये वेगळ्या अभ्यासांती असं निष्कर्ष निघालेला आहे की सोरियासिसमुळे आपल्या जीवनाची क्वालिटीमध्ये बराच फरक पडू शकतो. सोरियासिस हा आजार जरी सिरियस नसला तरी पण या आजारामुळे आपल्या जीवनाची जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीवर निश्चितच परिणाम होतो. जागतिक पातळीवर जे रिसर्च झालेले आहेत त्यामध्ये सोरियासिस झालेल्या माणसाच्या खाजगी आयुष्यावर, सामाजिक आयुष्यावर, वैवाहिक जीवनावर बराच परिणाम होतो. म्हणजे सोरियासिस झालेला असेल तर समाजामध्ये मिसळण्यामध्ये त्या रुग्णाला थोडंसं हीन भावना किंवा लाज वाटणे अशा पद्धतीचं त्याचं वागणं असू शकतं. त्यामुळे त्यांना डिप्रेशन येणे, ॲन्झायटी वाढणे अशा प्रकारच्या त्रासाला पण सामोरे जायला लागू शकते. सोरियासिससोबत येणारा जो सोरियाटिक आर्थरायटिस म्हणजे सोरियासिसमुळं होणारी सांधेदुखी, यामुळे रुग्णांच्या हालचालीमध्ये, त्याच्या व्यावसायिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात, त्रास होऊ शकतो. सोरियासिस या आजारावर लोकांमध्ये जागृती नसल्यामुळे विविध प्रकारचे उपचारांचा प्रयोग केला जातो. सोरियासिसमध्ये ॲलोपॅथीमध्येच अत्यंत चांगल्या प्रकारचा रिसर्च झाल्यामुळे, त्याच्यावर संशोधन झाल्यामुळे चांगल्या प्रकारचे औषधी उपलब्ध आहेत. परंतु काही जणांकडून खोडसाळपणे ॲलोपॅथीमध्ये साईड इफेक्ट खूप असतात असा अपप्रचार केला जातो. परंतु सोरियासिसची औषधी जेव्हा चालू असतात तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतं औषध घेतल्यावर काय खबरदारी घ्यायला पाहिजे, कोणत्या डोसमध्ये ते औषधी द्यायला पाहिजे, अशा पद्धतीची नियमावली असल्यामुळे या उपचाराअंतर्गत हा उपचार चालू असताना त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत याची पूर्ण खबरदारी घेतली जाते. तर मित्रांनो, आपण बघतो की काही लोकांना सोरियासिसचा एक चट्टा किंवा 1-2 चट्टे शरीरावर असतात आणि ते तसेच असतात, ते वाढत नाही. पण काही लोकांमध्ये हा सोरियासिस खूप जास्त वाढलेला दिसतो. तर या सोरियासिसचे वाढण्याचे कारण काय आहेत? तर मित्रांनो, बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो का हे आजार समूळ नष्ट होऊ शकतो का, की फक्त गोळ्या असेपर्यंतही कमी होतो नंतर परत वाढतो, असे प्रश्न बरेच लोकांना असतात. बरोबर आहे. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो की मला सोरियासिस झालेला आहे, मग तो कायमचा कधी बरा होणार. या प्रश्नाचं उत्तर घेण्यापूर्वी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की आजार होण्याचे प्रकार काय असतात. त्याचं कारण जर आपल्याला समजलं तर मग तो आजार कायमचा बरा होऊ शकतो. ज्या पद्धतीनं
मलेरिया, कावीळ, टायफॉईड अशा पद्धतीचे जे आजार आहेत हे कोण्या ना कोण्या जंतूमुळे निर्माण होणारे आजार आहेत. मग जंतू संसर्गामुळे निर्माण होणारा जर आजार असेल आणि त्या आजारासाठी आपण त्या जंतूंना मारण्यासाठीचे औषधं जर दिले तर तो आजार कायमचा कमी होऊन जातो. परंतु दुसऱ्या प्रकारचे आजार, जे आजार म्हणजे आपल्या जीवनशैलीच्या बदलामुळे होत असतात, त्याचे उदाहरण आपण चर्चा केलेलीच आहे. डायबिटीज, हायपरटेन्शन, सांधेदुखी, दम्याचा त्रास असणे, परत परत सर्दी होणे, हे जे आजार आहेत हे आपल्या जीवनशैलीमुळे, आपल्या जेनेटिक्समुळे, आपल्या इतर सवयींमुळे होणारे आजार असतात. सोरियासिस या आजारामध्ये जर आपण आपल्या जीवनशैलीची योग्य काळजी घेतली, म्हणजेच योग्य सकस आहार, नियमित व्यायाम केला, आपलं वजन नियंत्रणात ठेवलं, ताणतणावासाठी विपश्यना किंवा इतर ताण नियोजनाचे अवलंबन आपण जर केले आणि औषधोपचार तज्ज्ञ, त्वचारोगतज्ञांच्या सल्ल्याने जर आपण नियमित उपचार करून घेतला तर हा आजार निश्चितच कायमचा बरा होऊ शकतो. तर पेशंटकडून सगळ्यात कॉमन जे प्रश्न विचारतात ते म्हणजे आहाराचं आणि सोरियासिसचं काय रिलेशनशिप आहे किंवा सोरियासिसमध्ये आपण कसे आहार घेतले पाहिजे. सोरियासिस आणि आहार हा एक महत्त्वाचा विषय आहे. सोरियासिस या आजारामध्ये जेव्हा त्वचेचा दाह निर्माण होतो त्याला अनेक कारणं असू शकतात. त्यापैकी एक कारण म्हणजे आपल्याला अपचन होणे. आपल्या आतड्यातून काही पदार्थ चांगल्या पद्धतीनं पचन न झाल्यामुळे त्याचे अँटीजन्स तयार होतात आणि त्या अँटीजन्समुळे आपल्या शरीरावर दाह होऊ शकतो. तर या सोरियासिसच्या रुग्णांमध्ये असं आढळलेलं आहे की ग्लुटेन, जे की गहू व इतर पदार्थांमध्ये आढळतं, असे पदार्थ जर सोरियासिसच्या रुग्णांनी टाळले तर सोरियासिस कमी होण्यामध्ये मदत होते. त्याचबरोबर ज्या रुग्णांचे कमरेचा घेर जास्त होता, त्यांचं वजन ओबीज म्हणजे लठ्ठ यांच्या रेंजमध्ये होतं, त्याचबरोबर त्यांचं फास्टिंग इन्सुलिन जास्त आहे, त्यांची फास्टिंग उपाशीपोटीची शुगर जास्त आहे आणि त्यांचं कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराईड लेवल्स वाढलेले आहेत, अशा रुग्णांमध्ये सुद्धा सोरियासिसचं प्रमाण जास्त आढळून आलं. त्यामुळं लठ्ठपणा कमी करणारे पदार्थ, उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्या पद्धतीनं साखर, शर्करायुक्त पदार्थ, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, या गोष्टी जर टाळल्या तर सोरियासिस कमी होण्यास मदत होते. मग या गोष्टी टाळायला पाहिजे तर जास्त गोष्टी कोणत्या घ्यायला पाहिजेत? ज्या निसर्गातून आपल्याला सरळ आपल्यापर्यंत पोहोचतात. मानव जेव्हा या अन्नपदार्थांवर प्रक्रिया करतो तेव्हा त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी होते. त्यामुळे नैसर्गिक पदार्थ आपल्या आहारामध्ये जर समावेश केला, ज्यामध्ये की भाजीपाला, फळे, मोड आलेली मटकी, दही इत्यादी पदार्थाचा सोरियासिस कमी होण्यामध्ये मदत होते. सोरियासिसचा प्रेग्नन्सीवर काय परिणाम होतो आणि प्रेग्नन्सीमध्ये सोरियासिसवर काय परिणाम होतो? महिलांना गरोदरपणात सोरियासिस वाढतो का किंवा सोरियासिसची ट्रीटमेंट चालू असताना गरोदर राहता येते का? यावरून मला एक पेशंट, एका रुग्णाबद्दल मला आठवलं की तो रुग्ण माझ्याकडे आला, स्त्री होती. त्यांचं पहिलं मूल 12 वर्षाचं होतं आणि त्यांना कुणीतरी सांगितलं होतं की सोरियासिस असल्यामुळे त्या जर दुसऱ्या मुलासाठी त्यांनी प्रयत्न केला, गरोदर जर राहिल्या तर त्यांचा सोरियासिस वाढेल आणि मग त्यांना त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो. तर सोरियासिस हा आजार काही रुग्णांमध्ये गरोदरपणामध्ये वाढू शकतो.
परंतु गरोदरपणामध्येही जरी सोरियासिस वाढला तरी त्यावर योग्य असे उपचार आहेत, जे उपचार आपण केले तर त्यांचा जो गरोदरपणा आहे तो सुरळीतपणे पार पडू शकतो. सोरियासिसमध्ये महत्त्वाचा उपचार म्हणजे आपली जी सोरियासिसमध्ये त्वचा कोरडी पडते त्या कोरड्या त्वचेला नरम ठेवण्यासाठी साधं आपल्या नारियल तेलापासून, खोबऱ्याच्या तेलापासून ते व्हॅसलीनपर्यंत ओलसर त्वचेवर ते लावणं हा एक महत्त्वाचा उपचार आहे. त्याचबरोबर काही क्रीम असतात, त्याच पद्धतीनं डॉक्टरांच्या सल्ल्याने घेण्याची काही औषधं असतात, जसं मिथोट्रिक्झेट, ॲसिट्रेटिन, सायक्लोस्पोरिन, ॲप्रिमिलास्ट अशा अनेक प्रकारच्या औषधी आपल्या वयाप्रमाणे, वजनाप्रमाणे अशा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपण शुगर कमी करणारे औषधं, चरबी कमी करणारे औषधं जर घेतले, काही ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात ते औषधं जर घेतले, काही अँटीऑक्सिडंट असतात, यामुळे सोरियासिस कमी होण्यासाठी मदत होते. आणि कुठलाही साईड इफेक्ट नसणारी ट्रीटमेंट म्हणजे अल्ट्राव्हायोलेट बी फोटोथेरपी. ही 7 वर्षाच्या लहान मुलांपासून ते गरोदर स्त्रियांपर्यंत ही उपचार पद्धती कुठल्याही साईड इफेक्टशिवाय, कुठल्याही घातक परिणामाशिवाय आपण देऊ शकतो आणि अशा अनेक माध्यमातून सोरियासिस चांगल्या पद्धतीनं आपण नियंत्रणात आणू शकतो. तर मित्रांनो, जेव्हा त्वचारोग तज्ज्ञाकडून पेशंटला कळालं आहे की त्याला सोरियासिस झालं आहे आणि त्याचा सोरियासिस आटोक्यात आहे, अशा पेशंटनी आपली जीवनशैली कशी ठेवायला पाहिजे व त्यांनी कसं राहायला शिकले पाहिजे, तर त्या पेशंटनी समाजात कसं वावरलं पाहिजे व सोरियासिससोबत कसं राहायला शिकले पाहिजे. सोरियासिसचं प्रमाण जगामध्ये लोकसंख्येच्या 1% एवढं आहे. म्हणजेच सोरियासिस खूप जणांना होतं, परंतु आपल्याला सोरियासिस झाला की आपल्याला वाटतो की आपल्या एकट्यावरच हे संकट कसं आलेलं आहे, मलाच का आजार झाला, आणि त्यामुळे आपण ताणतणावामध्ये अजून जास्त गुंतत जातो. परंतु आपल्याला सोरियासिस झाला आहे हे कळालं म्हणजे आपण सुदैवी समजायचं की कुठलाही मोठा आजार नाही झाला. सोरियासिस झाला आहे म्हणजे आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये परिवर्तन करायचं आहे. आपल्याला स्वतःसाठी कमीत कमी दिवसातून 1 तास एवढा वेळ आपल्या व्यायामासाठी द्यायचा आहे. सोरियासिस संसर्गजन्य आजार नसल्यामुळे त्याच्या कुटुंबानी त्या सोरियासिसच्या रुग्णाला सहकार्य केले पाहिजे, त्यांना सपोर्ट केला पाहिजे. सोरियासिसच्या रुग्णांनीही कुठलाही मनामध्ये न्यूनगंड न बाळगता सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला पाहिजे. मग तो वाढदिवस असो की लग्न असो की इतर कार्यक्रम असो. आपल्या जीवनामध्ये सोरियासिसमुळं कुठलाही बदल होणार नाही, त्यामुळे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या वैवाहिक जीवनामध्ये, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये, व्यावसायिक जीवनामध्ये कुठलाही नुकसान होणार नाही, अशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे. इंटरनेटवर सोरियासिसचे अनेक सपोर्ट ग्रुप आहेत. अशा सपोर्ट ग्रुपमध्ये आपण जॉईन करू शकता. आपल्यासारखा आजार झालेल्या इतरांशी आपण संपर्क करू शकतो. आपण ज्या परिस्थितीमधून जात आहोत, कदाचित त्या परिस्थितीमधून इतर रुग्ण आधीच गेलेले असतात. म्हणून अशा सोरियासिस आजार झालेल्या व्यक्ती ज्या आहेत, अशा व्यक्तींशी संपर्क करून त्यांच्याशी बोलणे, आपल्या विचारांची देवाणघेवाण करणे, त्यातून आपलं दुःख हलकं होऊ शकतं. अशा पद्धतीनं सर्व सोरियासिसच्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आवाहन आहे की ज्या पद्धतीनं आपण मधुमेह म्हणजेच डायबिटीज व उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन, दमा या आजारांना आपण स्वीकारलं आहे आणि त्यावर कशी मात करायची हे आपण शिकलो आहोत. त्याच पद्धतीनं हा जो सोरियासिस हा त्वचेचा जो आजार आहे, याच्यावरही आपण सर्वजण आपल्या प्रयत्नाने मात नक्कीच करूया, एवढी अपेक्षा. धन्यवाद. तर मित्रांनो, सोरियासिसबद्दल ही माहिती सगळ्या रुग्णांनी लक्षात ठेवावी व त्यानुसार आपले आहाराचे बदल आणि ताणतणाव कमी करून व व्यायाम करून आपला सोरियासिस कंट्रोलमध्ये ठेवू शकतो.
तर मित्रांनो, आपल्याला ही लक्षणे जर आढळली आहे तर आपण त्वरित आपल्या त्वचारोग तज्ज्ञाशी संपर्क साधावा व त्यांच्याकडून योग्य ट्रीटमेंट घ्यावी. धन्यवाद.